एवढं रागान नको बघूच, एवढं रागान बघू नको आमच्याकडं. मावराच घेऊ घालावं आम्ही. आहो पापड कशी आहेत? सुरमई मस्त आहे आज एकदम. हा कशी आहे मावशी? कोणते पाहिजे? सिंगल पापलेट देऊ. ही सुंदर विचार. ही कशी आहे? 1200. किती? ही पण 1200. 1200 आमच्याकडे बघून सांगितलं ना तिनं 1200. हे आमच्याकडे नाही तर काय तरी म्हणते 1200 काही सांगितलं. 500 रुपये दे चल, लगेच पॅक खुटा करून घेऊन जाते घरात. हां दे ना 500 रुपये. एक दिवशी झिलाक दिलंच खाऊ तर काय होत आहे. पापड्या कशी आहेत मावशी? मावशी नाही आवशी. पापड्या कशी आहेत? 1500. बघू आज काय मच्छी महाग आहे की मच्छी संपत चालली आहे म्हणून तुम्ही महाग सांगता? आज काकून येऊचा पण आहे की काय? नाही नाही, ते आमचे भाऊ आहेत ना घरचे, म्हणून ते टाकून देतात. काय कसं आहे? रावस आहे ना हा? काय गोल आहे सर्व. गोल. संपलं मावळं तेव्हा आला. लवकर महावरा सप्ताह तेव्हाच आम्ही येतो. काचर पाचर उचलू घेतो आम्ही. काय उरलेला सुरलेला आहे काय? हाय, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष स्वागत आहे मित्रमंडळी. कशामध्ये नाव मजा राहायला पाहिजे. सकाळ मित्रांनो, आयतवार आहे, आपला हक्काचा दिवस. मस्तपैकी आता झोपून उठले, वाजले बरोबर 10:15. आज ताई पण घरात नाही आहे, जेवण पण करूचं आहे माका. आणि 2 माझे मित्र येऊचे आज, बबलू आणि कल्पेश जेवसाठी. तर बेत करणं होते चिकनचा, पण बबलू म्हणताय मस्तपैकी मच्छीचा काहीतरी घेऊन येता. तर बबलू म्हणे त्या मार्केटमध्ये बघूया, मार्केटमध्ये जाऊन कोणती तरी चांगली स्वस्त भेटताय का मच्छी, घेऊया आणि येऊया. तर आत्ता उठले 10:15 वाजता, मस्तपैकी चाय वगैरे पियाला येऊ. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर चला मग जाऊया. मच्छीवाले आज कमी झाले आहेत, लेट झाला आहे आज. कशी आहे मच्छी बांधली? 100 रुपये वाटा. भरपूर लावला ना 100 रुपये. नको भरू बांधे. नको 50 रुपये ते पण देऊ तयार झाले म्हणजे बघा. घरात जायचा टाईम झाला नाही यांचा, स्वस्त देऊ लागली आहेत. कशा कोणबी 400 रुपयाचा. कितीला वाटा? 400 रुपये. 2 वाटा 700 का दे, छापा करून देतात. 2 वाटे 400 रुपये म्हटलं, आता 700 रुपये. ये देते 2 वाटा 400 ला. नको ताजी पण नाही वाटत आहे. नको लिपी मासा बघा. कसा मावशी मासा? 300 रुपये. खाली झाले आज. मावराच नाही वाटतं आज, पळायला सगळ्या. बघू सगळं खाली झालं पण. हा गेली घर, वाट काढून जायचा लागला असता. सुरमई कशी आहे मावशी? आणि रावस? 1200 रुपये एक. दोन्ही किती? 2000. महागच आहे तरी पण 2000 म्हटलं. इथं फॅक्टरी लावलेली आहे बघा, बर्फ साकटूक. बर्फ काय करून त्याच्यात 50 रुपये बबलू वाटी. 50 रुपये 10 रुपये. 50 की 10 रुपये. हा बघ इकडे लाद्या बघ. ह्या इकडे काय आपण लादे असू. आज महावराच कमी दिसत आहे. महावरा कमी दिसत आहे रे आज. सगळी पळाली की काय? आज महावरात दिसत नाही बबलू. आज सगळी खाई गेली, पळाली खाई सगळी जण आज. या साईडला जरा भरला आहे बघ आतमध्ये. कोळंबीच भरपूर आहे रे. कोळंबीच दिसत आहे. इथं बघ केवढी मोठी कोळंबी आहे. तुझ्यापेक्षा तिकडे बघ. ही झिंगटा आहेत बारकी बघलो. हे बारकी झिंगटा आहेत. जा बघ केवढा मोठा कोळंबी आहे तिकडं. हा या ट्रेस दे आजच्या दिवस माका नेते आज. ड्रेस घेऊन जाता महिनाभर सुकून खाता मी का? हा तिकडं बघ थप्पीत लागले बबलू माशाची. काला येते इकडनं जा. ही मारत माका हे बघ ट्री बी टाकत डोक्यात. मालवणी मसाला 900 रुपये किलो. हा एक सुरमई आहेत 900 रुपये.
याच एवढे रागान नको बघूस, एवढे रागान बघू नकोस आमच्याकडं. मावराच घेऊ घालावं आम्ही आहो. पापड्या कशी आहेत? सुरमई मस्त आहे आज एकदम. हा कशी आहे मावशी? कोणते पाहिजे पापलेट देऊ ही सुंदर विचार. ही कशी आहे? 1200. किती? ही पण 1200. 1200 आमच्याकडे बघून सांगितलं ना तिनं 1200. हे आमच्याकडे नाही तर काय तरी म्हणते 1200 काही सांगितलं. 500 रुपये दे चल, लगेच पॅक खुटा करून घेऊन जाते घरात. हा दे ना 500 रुपये. एक दिवशी झिलाक दिलंच खाऊ तर काय होत आहे. पापड्या कशी आहेत मावशी? मावशी नाही आवशी. पापड्या कशी आहेत? 1500. बघलो आज काय मच्छी महाग आहे की मच्छी संपत चालली आहे म्हणून तुम्ही महाग सांगता का? इकडं रावस आहेत बघ एवढं मोठं. हं? रावस बघ इकडं रावस. हा बघ रावस. रावस कसा आहे रावस? करली करली काय नाही? करली आहे. पॉट फुटलाय तिचा करलीचा. कसा आहे करली? सांग पोट कुठलं कसं आहे करली कशी आहे? 600 चे 400 ला भेटेल. मोठी आहे रे, धमधमीत दिसत आहे बघ. सुरमई आहे सगळं. पापलेट आहे. बाजार खाली झाला. आज काकून येऊचा पण आहे की काय? नाही नाही, ते आमचे भाऊ आहेत ना घरचे, म्हणून तरी टाकून देतो. आहे काय? कसं आहे? रावस आहे ना हा काय? गोल आहे सर्व. गोल. संपलं मावळं तेव्हा आला. लवकर महावरा सप्ताह तेव्हाच आम्ही येतो. काचर पाचर उचलू घेतो आम्ही. काय उरलेला सुरलेला आहे काय? अरे लवकर आलास तर मोठे ताम होती, रावस होता, हा काय? तळ होता, मोठे हलवे रावस छोटा आहे. हे कैसा काटू? कसं आहे रावस? कसा आहे तो छोटा? छोटा रावस तो 800 चे, तुला कमी करून दे. खाल्लं नाही चांगला लागतं ना रावस. हो पावसापेक्षा तेच मच्छी. ती फोनमध्ये व्यस्त आहे, लक्षात नाही आमच्याकडं. माझ्या तर गिराक नाही तर काय करायचं? गिरायक आता लाईन लावू काय सांग? 2200. हे काढ रे आंब्याचा पान काढ. कशा सुरमई मावशी? 1500 नाही 2200. 1500 आणि 2200. महागच आहे बघ. मार्केट शांत नसेल एवढा. शांत खडबडी दिसत नाही. किरकिर किरकिर नाही आहे. 500 रुपये वाटा. चांगली आहे ती माकला. बघ चांगले आहेत त्या. चांगलीच आहे. हाँ पैसा नहीं मिलेगा, पता नहीं कैसा आया चार. हाँ मस्त मस्त. 4 6 8 2 10. बघ घेतात. दादा 400 रुपये दे दो ना. अरे हो जाएगा सेठ यार, अरे हो जाएगा. इतना बड़ा मार्केट कहीं नहीं मिलेगा. अरे बाप रे, इतना बड़ा इससे भी बड़ा मिलेगा पर अभी है नहीं मार्केट में, इसलिए इधर आया हूँ. मेरा भी बात सुनो. अबे आज संकष्टी है. मेरा ये है 400 में ले लो. बराबर. अभी मेरा महाकुल खाने का मूड हुआ है. भाव दिया वही. आज मस्त चलो कर दो. आज मस्त भी महाकला बेत करूचा आमका. आता आपण बबलू डोंगरात जाऊया खाऊ. डोंगरात माकला हाँ? जाऊया. जाऊया. कल थाळी बनवूया आज. कल थाळी. दे दो भाई, इसको दे दो, पैक करो इसको. तर ट्रे घेऊया ये. आप्पा पाड्या पुरं सगळा. ते बसूदा लागेल चौकात. हे घेऊन जाऊया आणि विकूया तिकडे ट्रे. स्टँडला बसूदा लागेल. तर मित्रांनो आपण हे 6 पीस आहेत ते घेतला भाव 400 रुपये. चालतील ना की अजून घेऊया? बस ना. तर आता ट्रे कैसा है भाई? वो लेगा तो पूरा? ये हाँ कढ़ाई लेंगे तो 3000 का है. 3000. आपको सस्ता मिलेगा. हां आणि मोठे आहेत. तर मित्रांनो मावशीकडे मस्तपैकी आपण ही माकला घेत आहोत साफ करून व्यवस्थित. मावशी ती कापून वगैरे पण ते चांगली आहे. कालन करूचा मस्तपैकी आमका. आपण ही माकला घेतला बा मोठी. केवढा मोठा एक पीस आहे तर बघ माकलाचा. खतरनाक. हा बघ पांढरा शेप आहे आणि माकूल पण चांगला आहे. या ताजी चांगले आहेत माकला ही. या साईडला सगळं मावरा कटिंग करून भेटता. बनवलेला होता एकदा. तर मित्रांनो आपण येताना ना मार्केटमधनं आणला हो माकला. आणि माकला आपण तिकडनंच साफ करून आणला होता. माकूल मस्त भेटली होती नाही बबलू? हे बघा
चांगली पांढरी शेप आहेत मस्त लाल झालेली नाही आहेत. लाल जर असत ना माकूल तर माकूल खराब असता, लय दिवसाचा असता. आणि आपण चांगली पांढरी शेप भेटलेली आहेत बघा मस्त. आता हेमका आपण साफ करून आणला भाव. फक्त ह्या वरचा आहे सरळ काढला नाही मला बघतो. या त्याचा कवाट आहे माकलाचा समजला. ते अंडे ती नको आपल्या, मी कधी खाल्ले नाही माकलाचा कवाट. काय घ्यावे असं सोडून त्याने सरळ काढला नाही. आता आपल्या माकलाचा मस्त कालन बनूया ना बोलू. माकडाचं झणझणीत कालवण रस्सा तांबडा पांढरा. या डोकळा बघ केवढा येतात. एका कापूचा लागत ना. कशा हम्म? काय असं येतं? टकला आहे त्याचा. हे येत पण नाही आहे. त्याचा कापू कावा. ते कट करते ते सुरी. मित्रांनो आपण हे मस्तपैकी माकूल धुवून घेतला हो. चांगली पांढरी शेप मस्तपैकी. आणि ह्याच्यात आपण आता टाकतो पहिला गावठी आगुळ. गावावरनं मागवलेला संपला आता आमका काढूचा लागत. कूळ टाकला. त्यानंतर ह्याच्यात टाकतो आपली घरगुती गावठी हळद. हळदीचा कलर बघा. हळद टाकतो ह्याच्यात. त्यानंतरला टाकताय मालवणी मसाला घरगुती. जर तुमका मसाला हवा असत कोणाक तर माका मी डिस्क्रिप्शनला नंबर देईन. त्या डिस्क्रिप्शनला नंबरला तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. तर ह्या मसाला आपला घरगुती वाटलेला मस्तपैकी. याचा कलर कसा येतं बघ खतरनाक. आणि तिखट पण हवा तेवढाच आहे, जास्त पण स्पायसी नाही. टाकून घेऊया कलर बघा मसाल्याचा. आणि एका आता आपण मस्तपैकी मिक्स करून घेऊया आणि एक 10 मिनटं ठेवूया. चांगला मसाला नाही ह्याच्यात लागत. तोपर्यंत आपण जी फोडणी जे करणार आहोत तर कापून घेऊया कांदा बिंदा. मसाला बघा कसा खतरनाक लागलाय का. मीठ बीठ आता याच्यात टाकायचं नाही. मीठ बीठ डायरेक्ट आपण फोडणीकच टाकूया. तर ते का आपण आगूळ हळद आणि मसाला लावून ठेवला. हा बघा एक आपण आता मसालाचा कलर बघा मस्तपैकी मसाला लागून देत. तर मित्रांनो ह्या साईडला बघा मसाला लावून ठेवला मस्तपैकी. आणि मसाला कलर बघा खतरनाक. आपला घरगुती मसाला आहे. जर तुमका कोणाक हवा असेल तर मी डिस्क्रिप्शनला नंबर देईन. त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा माका. तर ह्या साईडला आपण जे करूसाठी रेसिपीसाठी जे साहित्य लागणार ते करून ठेवलं. या साईडला कांदा कापले 2 कांदे 2 टोमॅटो इथे कढीपत्ता मिरची टाकायची त्याच्यात. या साईडला आलं लसूण पेस्ट आहे. मटन मसाला पॅकेट आहे आणि कोथिंबीर वगैरे नंतर टाकायचे. चिकन मसाला टेस्टसाठी टाकायचा आहे. आणि आपला हा घरगुती मालवणी मसाला टाकायचा आहे. तर आपण आता देऊया फोडणी. तर चला जे माकूल आहे तर डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहोत. कारण का माकूलला शिजूसाठी टाईम लागता. आणि काही जण बॉईल वगैरे करूनसुद्धा बनवतात. पण आपण डायरेक्टच शिटा देऊया म्हणजे शिजत पण चांगला कुकरमध्ये. त्यामुळं बॉईल बिल करूची परत डबल हे नाही होणार. तर आपण टाकते पहिला तेल त्याच्यात. टाकलं असत रे नाही. तर अगोदर पहिला आपण कांदा भाजून घेऊया. आम्ही टाकू काय भाजला ना कांदा अरे. तर आपला कांदा चांगला भाजला आहे. त्याच्यात टाकूया आता टोमॅटो. टोमॅटो पण घेऊया भाजून. आणि त्याच्यानंतरला टाकूया कढीपत्ता. कढीपत्ता अगोदर पण टाकले असते पण कढीपत्ता जळला असता त्याच्यामुळं कढीपत्ता नंतरला टाकते.
हे टाकूया आता कढीपत्ता. त्यानंतरला आला लसूण पेस्ट. आला लसूण पेस्ट ही पूर्ण टाकते हो, नाही बोलू लागू हवा चांगला नाही. कापल्या मरणाचा हात बाजूला लागला. त्याच्यानंतर याच्यात टाकतोय गरम मसाला. त्यानंतरला धनिया पावडर. त्यानंतरला हा मटन मसाला आहे. त्याच्यानंतरला चिकन मसाला जरासा टेस्टसाठी टाकते हो, आधी धवून घेऊया. नंतर लाल मसाला टाकायचा. लाल मसाला जळत नाही. पहिल्यांदा करतो बघलो आपण नाही मागून, पहिल्यांदा रेसिपी आहे मित्रांनो. बरोबर करते का मला सांगा नक्की कमेंट करून. त्यानंतर थोडीशी टाकते हळद. घरगुती आपली गावठी हळद टाकते आपण, त्याच्यात पण टाकलेली त्यामुळं थोडीशी टाकते हो. त्याच्यानंतरला लाल मसाला थोडासा टाकते, कारण आपण त्याच्यात पण लावला नाही बोलू तिखट बिकट व्हायचा. लाल मसाला मस्त घेऊया भाजून. त्याच्यात आपण जो माकला मस्तपैकी मसाला लावून ठेवला होता आणि कलर बघ असा माकला आला आहे मसाल्याचा आणि चांगला मसाला लागला याच्यात. तर हे घ्यायचे टाकून. जरा माकलाची मोठी मोठी फोडा ठेवला होता, म्हणजे कसं ते माकू जरा आळता पण ना रे बोलू, जरा शिजल्यावर. नंतर पाणी टाकूया. खतरनाक ना सुगंध बघ, घरभर सगळा दळवळला आहे. खतरनाक. हे कसं बकऱ्याच्या मटणासारखं करू तर बनवतो लागता मधला पास्ता वाटतं. एका वाफेवर जरा घेऊया आणि नंतर थोडंसं पाणी टाकूया बोलू. कमी करतो थोडं पाणी टाकू आता. फक्त आपल्याला आता मीठ टाकायचं आहे आणि कोकम. अगोदर टाकला हो पण जरासं 1-2 पुढं कोकम टाकूया. पाणी टाकून जरासं ना जरा टाकते. तर मित्रांनो आता उकळ पण आलाय मस्तपैकी आणि त्यात आपण टाकूया आता मीठ. मीठ जरा दपून टाकू लागत बघतो, कारण आपण आगोळ पण टाकला वा. आणि फक्त 2-3च फोडा टाकतं हे कोकम, कारण का आपण आगोळ पण टाकलेलं आहे त्याच्यात, त्यामुळं का घेऊया ढकून ढवून घेऊया. कोथिंबीर आता टाकू की बघू नंतर टाकू. तर हा मस्तपैकी शिजून देत. आता झाकण मारून कुकरचा ठेवूया. बघलो खतरनाक झाला, खतरनाक ना. त्याच्यात मित्रांनो आपण आता टाकून घेऊया. कमीत कमी किती सिटी केला? 10-15 सिटी केला ना.
10-15 झाला. याच्यात आता कोथिंबीर टाकून घेत आहोत. कोथिंबीर टाकून ढाकून घेऊया आणि 1 सिटी देऊया, 1-2 सिटी अजून ना. वाव, खतरनाक दिसते रे बोलू. हा 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 हा, एक नंबर म्हणजे एक नंबर. हां अरे सिटी काढून घे बघू. तर मित्रांनो आम्ही सगळेजण आता हे जेव बसला आहोत. हे सोनू आहे इकडं बबलू आहे, इकडं कल्प्या आहे. कल्प्या पण आलाय भरपूर दिवसानंतरला आहे ना बबलू. पाठीमाग वर गेला होता त्याच्यानंतरला, 1 महिन्यानंतरला. आणि आज भरपूर पकवान आहेत आमच्याकडं. भात घेतला हो सगळं वाटून. आंब्याची फोडा पहिली महत्त्वाची, तर आंब्याची फोड आहेत. इकडं आता कुकर खोलतोय. कुकर खोल बबलूया. आम्ही रेसिपी केला आमच्या हातात. तिकडं आहे मसूरची डाळ, गरम गरम आहे, आताच बनवलेली आहे मसूरची डाळ सुद्धा भरपूर. आणि ह्या साईडला वाव, परत बघूया बबलू, ढवळ दे का जरा. कशी करे आले बकऱ्याच्या मटणासारखी. हा वा हा 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 हा, खतरनाक खतरनाक खतरनाक. तोंडात पाणी सुटू लागला. चला जेव बसूया. ह्या साईडला बघा फेण्या गेला भाव परत. आणि इकडे कांदा लिंबू आहे. इकडं आहे मसूरचा कालवान. इकडं आहे आंब्याची चटणी. इकडं सलाड आहे. आज काय हॉटेलपेक्षा भारी जेवण आहे बबलू. चला जेव्हा जोग मित्रांनो, तुम्ही सुद्धा आधी ही टेस्ट करून सांगते कसं झालं आहे. आमचा ताट सजलाय बघा. आज ताट भरून दिसत आहे बबलू. आज ताट जागा नाही होते आज. तर ह्या साईडला बघा सलाड आहे, काकडी गाजर, कांदा आहे. इथं मस्त बी स्पेशल डिश आजची म्हाकुल चटणी, डुकराच्या मटणासारखा दिसतंय आहे. तर बकऱ्याचा मटणासारखा दिसतंय मित्रांनो. कोणतरी काय म्हणत आहे, काय खातात नाही काय नाही. या साईडला काय आपल्या कैरी, हिरवी कैरी बाजारात आणला होता, गावावरनं नाही. आंब्याचा लोणचा. या साईडला लिंबू आहे. आणि इकडे चटणी पण आहे आंब्याची. ही पण नकाळी घेते मी. या मी काल बनवलं होतं. हां कल्प्या चांगला झाला आहे ना. पहिल्यांदा बनवलं आहे म्हाकुलं मी. हां बोलू आहे काय व्यवस्थित. हां इकडं सोनू पण जेवत आहे. 20 सिट्ट्या झाल्या. तर येवा मी पण सांगते टेस्ट कधी झाली ती. खतरनाक दिसत आहे. तर येवा मित्रांनो जेव मस्तपैकी म्हाकल्याचा जेवण. वाव खतरनाक रे. वापस तिथलं बबलू. बकऱ्याच्या मटणासारखं वाटतंय टेस्ट. आंब्याची फोडा बघा. गावठी आंब्यासारखं वाटतंय खाल्ल्यावर. मसूरची डाळ पण मस्त झाली ना. सगळा पसारा पाठी तिकडे टॉवेल बी असेल लटकतं ते. घरात कोण माणसं नसली की असंच असतं नाही. आम्ही जेवून घेतो मस्तपैकी. नंतर भेटूया.